जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे स्मिता वाघ यांचे तिकीट जाहीर केले होते, परंतु त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे आमदार उमेश पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कामाला लागा, तुमची उमेदवारी पक्की आहे अशी वार्ता आज संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली आहे। म्हणून चाळीसगाव परिसरातील उमेश पाटील यांचे निकटवर्तीयांनी उमेश पाटील यांच्या कार्यालयासमोर घोषणा देत आनंद व्यक्त केला। तर उमेश पाटील म्हणाले की मला पक्षाचे आदेश मान्य आहेत। तर उमेश पाटील हे आज जळगाव येथील लोकसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरणार आहेत। त्यांना एबी फॉर्म देखील तेथेच मिळणार आहे अशी चर्चा आहे। मला खात्री आहे की आमच्या इथे उमेदवार मॅटर नाहीये, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या तळमळीने राष्ट्र घडवत आहेत त्यासाठी योगदान देणारा खासदार आम्हाला अपेक्षित आहे। त्यामुळे व्यक्तीसाठी काम नाहीये, राष्ट्रासाठी काम आहे। केवळ भाजपसाठी काम नाही तर भारतासाठी काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकजुटीने त्याला सामोरे जाऊ।